आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये अनेक पारंपरिक पदार्थ आहेत आणि त्यापैकीच एक आहे वरण चिकल्या. वरण चिकोळ्या देखील म्हटलं जातं. आपल्या आजी पणजीच्या हातच्या चवीची आठवण करून देणारा हा एक पदार्थ आहे. आजही अनेकांच्या घरात आवडीने बनवला जातो. डाळीच्या पौष्टिक गुणधर्मासोबत गव्हाच्या पिठाची चवदार साथ म्हणजेच वरण चिकल्या. तर वरण चिकला एकदम चविष्ट स्वादिष्ट आज आपण मसालेदार बनवणार आहोत एक नवीन पद्धतीमध्ये. चला तर मग ते कसं बनवायचं ते आपण बघूयात. तर वरण चिकल्या आणि त्यावर मस्त तुपाशिवाय वरण चिकल्यांना अजिबात चव नाही. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आता इथे घेतलेली आहे तूर डाळ. तर ही इथे 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर तूर डाळ मी आता या कुकरमध्ये टाकून घेते. तर यात मी आता गरम पाणी टाकून घेणार आहे. त्यानंतर हळद आणि शेंगदाणे याच्यातच मी शिजवून घेणार आहे. तळलेल्यांची चव वेगळी लागते आणि शिजवलेल्यांची चव वेगळी लागते, म्हणून मी याच्यातच शिजवून घेणार आहे. आणि झाकण लावून घेते. 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आता ही डाळ शिजते तोपर्यंत चिकल्यासाठी लागणारं पीठ भिजून घेऊ. तर मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. त्यानंतर तेलाचं मोहन टाकून घेणार आहे. तर मी इथे 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेईल. तर त्याला जास्त टाईटही पीठ भिजायचं नाही आहे, जास्त मऊही भिजायचं नाही आहे. तर अगदी मध्यम असं पीठ भिजायचं आहे, जसं आपण चपातीसाठी भिजतो तसं. तर मी आता इथे थोडं तेल टाकून परत कणिक मळून घेणार आहे. तर ही कणिक आता छान मळून झाली आहे. तर हिला मी 5 मिनटं मुरू देणार आहे. तिथे डाळही आता शिजली की नाही ते बघून घेऊ. तर डाळही आता छान शिजून झालेली आहे. तर मी आता डाळ घोटून घेते. तर डाळही आता छान घोटून झाली आहे. तर वरणाच्या फोडणीसाठी काय लागणार आहे ते बघूया. तर इथे 1 टमाटा बारीक चिरून घेतला आहे. 7 ते 8 हिरवी मिरची घेतली आहे. कढीपत्ता घेतला आहे आणि खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. तर इथे कोरडं खोबरंच घेतलेलं आहे. तर मी इथे पातेल्यात तेल टाकून घेते. 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते. आता तेल छान गरम झालंय. त्यात मी हिरवी मिरची टाकून घेणार आहे. हिरवी मिरची छान तळून झाली की त्यात टाकणारे लसूण आणि आल्याची पेस्ट ती मी कुटून घेतलेली होती. तर ती टाकून छान तळून घेते तिला. त्यानंतर त्यात टाकून घेणार आहे खडे मसाले, लवंग, मिरे आणि दालचिनी. या मसाल्यांनी चव खूप छान लागते आणि काहीतरी वेगळी चव लागते. त्यानंतर टाकून घेणारे खोबऱ्याचे काप. तर यांना व्यवस्थित तळून घेते. त्यानंतर त्यात टाकणारे कढीपत्ताही छान तळून घेणारे. त्यानंतर त्यात टाकायचे टमाटा. तर टमाट्यालाही छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यात. त्यानंतर अर्धा चमचा हिंग. तर व्यवस्थित परतवून घेते. त्यानंतर त्यात टाकायचे हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यात टाकून घ्यायचं आहे शिजवलेलं वरण. तर ते टाकून घ्यायचं आहे. आता यात पाणी टाकून घ्यायचं आहे.
पाणी भरपूर घालायचं, भरपूर म्हणजे जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे वरण. तर वरण पातळच करायचं आहे, कारण नंतर आपण चिकल्या टाकतो त्यावेळेला ते घट्ट होत जातं. जसं ते चिकल्या शिजत जातात तसं ते वरण घट्ट होत जातं आहे. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणून त्यात पाणी भरपूर घालायचं. आता याला छान उकळ येते तोपर्यंत आपण चिकल्या बनवून घेऊ. तर पीठही छान मुरून झालेलं आहे. तर मी आता याचे गोळे बनवून घेते. जसे चपातीचे गोळे बनवतो त्याच पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे. जशी चपाती लाटतो सेम तशीच चपाती लाटून घ्यायची आहे. तर मी आता इथे तेल लावून घेते. याच्या 4 पुडू केल्या की चिकल्या खूप नरम लागतात. तर असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि पीठ लावून लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मध्यम अशी लाटून घ्यायची आहे. तर आता ही इथे लाटून झालेली आहे. तर मी चे आता तुकडे करून घेते. मी ते चौकोनी आकारात कापून घेणार आहे. हवं तर तुम्ही जसे शंकरपाळ्याचे शेप असतात त्या आकारातही कापलं तरी चालेल. बघू शकतात छान लाटून झालेले आहेत, जास्त जाडही नाही आणि बारीक नाही. तर मी आता यांना वरणमध्ये टाकून घेते. वरणलाही छान उकळ आलेली आहे, बघू शकतात पातळ वरण आहे. तर यात मी आता टाकून घेते. अशाच पद्धतीने मी बाकीचे लाटून घेते. आता इथे सर्व लाटून झालेले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यावर आता टाकून घेणार आहे कोथिंबीर. इथे कोथिंबीर टाकून घेते. बघू शकता छान शिजायला आलेले आहेत. 5 मिनिटं शिजू द्यायचं. बघू शकतात वरणही छान घट्ट होत चाललंय. आता छान शिजून झालेले आहेत चिकल्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर यावर छान तडका द्यायचा आहे जिरं, मोहरी आणि मिरची टाकून. मस्त वरण चिकल्या तयार झालेल्या आहेत.